कोकणातील फॅमिली ट्रिपचा आज तिसरा दिवस. आजचा मुक्काम दुसऱ्या दिवसाचा गुहागरमध्ये आणि बरोबर समोर दिसतंय ते गुहागर बस स्थानक आहे. सकाळी लवकरच रूम सोडली. रूम पासून 5 मिनिटांच्या अंतरावर गुहागर बीच होता. समुद्र किनाऱ्याच्या शेजारीच पार्किंगसाठी प्रशस्त मैदान आहे. सुस्वागतम. हरित गुहागरमध्ये आपले सहर्ष स्वागत. गुहागर बीच रत्नागिरी जिल्ह्यातील एक अतिशय शांत, स्वच्छ आणि देखणा समुद्रकिनारा. समुद्राचे निळेशार पाणी, किनाऱ्यावरची पांढरी शुभ्र वाळू आणि सुरूच्या बनांनी नटलेला हा किनारा तब्बल 6 किलोमीटर लांबीचा आहे. माझा इथला अनुभव खूप वेगळा होता. अशा ठिकाणी निसर्गाची विशालता आणि त्याचे सौंदर्य आपल्याला जवळून अनुभवता येते. इथे घालवलेला थोडासा वेळ देखील आपल्याला आत्मिक शांतता देऊन जातो. इथून आम्ही निघालो ते कोकणातील अजून एका सुंदर ठिकाणी. कोकणातील प्रवास हा वेळेचं गणित विसरायला लावतो. ही भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडा पोपळीच्या वनांमध्ये लपलेली कौलारू घरांची गावं, झाडांच्या सावलीतून धावणारे अरुंद रस्ते आणि इथल्या माणसांचं प्रेम, हे सुख अनुभवायला प्रत्येक जण इथे येत असतो. कोकणचे हे वैभव टिकायला हवे. वाटेमध्ये दाभोळची खाडी भेटली. दाभोळ जेटीवर आलो. आता इथून पलीकडे जायचं म्हणजे सुवर्णदुर्ग दापोलीच्या भागात जायचं. पूर्वी दाभोळ हे एक व्यापारी बंदर होते. या बोटीमध्ये अनेक गाड्यांना वाहून न्यायची क्षमता असते. यामुळे आपला वेळ आणि प्रवासाचे अंतर या दोन्हीही गोष्टी वाचतात. दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही आसूत गावात पोहोचलो.
हा समोर जो रोड आहे तो दापोली मार्गे आलेला आहे. तिथून या गावात आलं आसूदमध्ये दापकेवाडी. इथे बोर्ड आहे बघा, श्री केशवराज मंदिर गणपती. आणि हा गाडीचा रस्ता वरतून गेला आहे. रस्त्याच्या खालच्या बाजूने जे ही वाट गेली बनवलेला रस्ता तो त्या मंदिराकडे जातो. नमस्कार, मी आता कुठे केशवराज मंदिर पाहायला आलो आहे. आणि इथे वाटेमध्ये आपले एक सबस्क्रायबर भेटले नाशिक. काय दादा नाव तुमचं? नमस्कार, मी अमोल भावसार नाशिकहून आलो आहे. मी ॲक्च्युली दापोली कर्दे या ठिकाणी 3 वेळा आलेलो आहे. ही माझी 4थी वेळ आहे. 3 वेळा मित्रांबरोबर आलो होतो, आता ही 4थ्या वेळा फॅमिलीला घेऊन आणि आलो. हॉटेलमधून मला पाहून आवाज दिला, म्हणजे त्यांच्याशी बोललं पाहिजे. कसे व्हिडिओ कसे वाटतो? खूप छान, एकदम नॅचरल. जेव्हा काही स्ट्रेस असेल ना त्यावेळी मी व्हिडिओ बघतो आणि असं वाटतं की आपण नेचरच्या जवळपास फिरतो. ऑलरेडी मला नेचरची खूपच आवड आहे, किल्ले पण झालेत, पण असं स्ट्रेसपासून मुक्त व्हायचं असेल तर यांची व्हिडिओ जरूर बघा. केशवराजला आधी मी आलो होतो, पण आज फॅमिलीबरोबर पुन्हा एकदा आलो. आणि योगायोग असा, त्यावेळेस सुद्धा केशवराजला मी हेच टी शर्ट घातलं होतं. आणि आज म्हणजे मी आता फोटो इमॅजिन करत होतो, त्यावेळेस फोटो काढलेले माझे, आणि ते आठवलं मला की यार हेच टी शर्ट होतं त्यावेळेस पण. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटासा ट्रेक करावा लागतो. सुपारी, आंबा, फणस, काजू, हे बघा इकडून आलो आहे आणि आता अशा स्टेप पायऱ्या उतरत खाली नदीपर्यंत जायचं आहे. दोन्ही बाजूने झाडांची कमान तयार झालेली आहे. आजूबाजूची झाडी एवढी दाट आहे की सूर्याच्या किरणांना खाली यायला प्रचंड मेहनत करावी लागत असेल. याच्यापेक्षा वेगळं सुख काय असतं. दोन्ही बाजूनी अशी सुपारीची झाडांची कमान तयार झाली, त्याच्यामधून मी चाललोय. सुपारीच्या बागेतून धावणाऱ्या या पायवाटेवर पक्ष्यांचे मधुर स्वर आणि पाटाच्या पाण्याचा गोड आवाज सतत आपल्या कानावर पडत असतो. जे पाटाने पाणी वाहत आले ते पूर्वीच्या काळाची एक शेतीची पद्धत आहे. म्हणजे पूर्ण बागेला पाणी असं पुरवत नेलं त्या बाजूबाजूने. आता इथे आल्यानंतर हा पूल आहे. पूर्वी या नदीवर लाकडाचा पूल होता. हा पूल प्रसिद्ध झाला तो गारंबीचा बाप्पू या कादंबरीमुळे. याच परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्री ना. सी. पेंडसे यांनी ही कादंबरी लिहिली होती. पूल ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा पायऱ्यांचा मार्ग चालू होतो. दमली का? हा, इकडून खालून चालायचं, पायऱ्यांवर दम लागतो. हो इकडे साईडला आहे ना पायवाट, आपली पायवाट असते. इथे रिक्षा येते का? कुठून? गावातनी फिरून येते का? किती घेता भाडं? 300 रुपये. इथून गावापर्यंत जाऊन जायचे फक्त जायचे 100 रुपये. 100 रुपये शीट. हां, चढ उतार आहे, खाली नाही पुन्हा इकडे यायचं. अच्छा, म्हणजे या जंगलातून एक रस्ता आहे पर्यायी, त्याने आता रिक्षा पण येते. मी आलो होतो त्यावेळेस रस्ता नव्हता. कशी झाडं लाईनीने लावलेत, सुपारीची आहेत. आणि मंदिराच्या जवळ आलो आपण. फॅमिलीसाठी आलात तर फॅमिली घेऊन आलात तर तसं काय अवघड नाही फार. तिकडून उतरायचं आहे, तिकडून थोडंच चढायचं आहे
आणि सर्व रस्त्याच्या बाजूने झाडे आहेत, त्यामुळे काही असं विशेष उन्हाचा त्रास वगैरे जाणवत नाही. इथे एक देव आहे. वरती असे लिंबू सरबतची वगैरे दुकान आहेत. कमॉन. दमली तू? कशी काय एवढ्या छोट्या रस्त्यामध्ये? आणि मला बोलते किल्ल्यावर येणार मी. हा इकडे देवाचं पापड. पड पड, माझ्यावरच्या पण तूच पडा. आई पाया पडायला या. अरे शिवपिंडी आहे, काय सुंदर आहे. पण ही बापू शिवपिंड बघ कशी आहे. आई तुझी शिवपिंडी आली. इथे वरती आल्यानंतर समोर मंदिर आहे आणि हे हा आंब्याचा खूप मोठा वृक्ष. मला आठवतं आहे, त्याच्या खाली मी फोटो काढलेला आहे. आणि समोर दिसतंय ते मंदिर केशवराज. गर्द राईतून डोकावणारे हे मंदिर खूप देखणे दिसत होते. हे मंदिर साधारण 1000 वर्ष जुने असल्याचे बोलले जाते. मंदिरासमोरच्या या गोमुखातून निरंतर पाणी वाहत असते. डोंगरातील झऱ्याचे पाणी दगडी पन्हाळींमधून या गोमुखात आणले आहे. मंदिराच्या बाजूने देखील सुपारीच्या बागा आहेत. नंतर बांधलेले सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. केशव रूपातील श्री विष्णूंची ही मूर्ती जेवढी तेजस्वी तेवढीच शांत स्वभावाची वाटते. ललाट बिंबावरील गणपतीने मला काहीसे संभ्रमात टाकले. अंतराळाला त्याच्या दोनही बाजूने दरवाजे आहेत. मंदिराच्या चारही बाजूने बंदिस्त तटबंदी आहे. इथे मुख्य केशवराज मंदिराच्या बाजूला इथे कमानीतून आपण आत येतो आणि इथेच एक गणपतीचं मंदिर आहे. पूर्वी हे खूप साधं होतं. मी फोटो दाखवतो माझ्याकडे आहे. किती सुंदर मूर्ती आहे. मंदिराचं काम चालू आहे. पेपर ग्लासमध्ये ओपन सर्व मंदिर परिसर एवढा सुंदर आहे की इथून बाहेर पडावेसे वाटत नाही. दमली नाही तू? नाही. कसं काय? अरे हळू पडली असती पण ती तुझी चूक होती ना. कसं वाटलं तुला हे मंदिर? नाही. आवडलं? नाही. असं नाही बोलायचं. आवडलं बोल व्हिडिओमध्ये. नाही आवडलं. असं नसतं बोलायचं. व्हिडिओमध्ये लोक बोलतील ही मुलगी किती आगाऊ आहे. आगाऊ नाही आहे, शहाणी आहे. शहाणी कशाची? मंदिराला असं कोण बोलतं का मला आवडलं नाही म्हणून? बोलतात. कोण बोलतं? तुम्ही. नाही का? शहाणी नाही, खूप आगाऊ मुलगी आहे तू.
सानी आहे मी. तुम्हाला काही मी येडी वाटले का? हो. थांबा. शांत. आपल्या चाणक्य पूर्वजांनी घातलेल्या बंधनांमुळे आज ही वृक्षसंपदा टिकून आहे. निसर्गाचा हा अद्भुत सोहळा आपण एकदा तरी अनुभवायला हवा. दापोलीला कोकणातील थंड हवेचे ठिकाण का म्हणतात ते इथे आल्यानंतर आपल्या लक्षात येते. इथली प्रत्येक गोष्ट अनेक वर्षाच्या मेहनतीने जपलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या पावलांच्या ठशाशिवाय पाठीमागे काहीच सोडायचे नाही. सुपारी कशी वाया टाकली पात्रात. परत गावात पोहोचलो. दापकेवाडीमध्ये पोहोचलो तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. घाईघाईने हरणे बंदर गाठले. अंधार पडण्याआधी आम्हाला सिंधू सागरामध्ये उभे असलेले एक तेजस्वी रत्न बघायचे होते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थेट सिंधू सागरातून.